हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल SC फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाच्या चॅप्टर नंबर 4 ची सुरुवात केली, ज्यामध्ये आपण प्रस्तावना आणि वैशिष्ट्य कव्हर केले. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय सेवांचे प्रकार बघणार आहे. हा जो पॉइंट आहे तुमच्या बुकमध्ये खूप डिटेलमध्ये दिलेला आहे, पण मी तुम्हाला माझ्या स्टाईलमध्ये याला समराइज फॉर्ममध्ये समजून सांगणार आहे. सो व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. सो विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण व्यवसाय सेवेचे किती प्रकार आहे ते समजून घेऊ. तर व्यवसाय सेवेचे मुख्य 5 प्रकार पडतात, जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. राईट. यांची मराठीतले नावं थोडेसे अवघड वाटतील. तुम्ही इंग्लिशमधले नावं ऐकले असतील, त्याचे इंग्लिशमधले नावं लक्षात ठेवत चला, कारण तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे परीक्षेमध्ये तुमच्या भाषेत. जर तुम्हाला तो टॉपिक कळाला तर तुम्ही परीक्षेमध्ये खूप छान पद्धतीने याचं उत्तर लिहू शकतात आणि चांगले मार्क्स मिळवू शकतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जो पहिला प्रकार आहे बँकिंगला स्टार्ट करू. ओके. सो बँकिंग म्हणजे काय? तर बँक आपल्या सर्वांना माहीत आहे. असं एकही विद्यार्थी नसेल की ज्याने बँक बघितली नसेल. बँक काय असती? तर थोडक्यात आपल्याजवळचे जे पैसे आहे आपण तिला काय करतो, जमा करतो आणि जशी आपल्याला गरज पडती तर ते पैसे आपण तिथून विड्रॉ करतो, म्हणजे आपल्याला घेऊन येतो वापरासाठी. आपल्याला बेसिक ह्या गोष्टी माहीत आहे. पण ॲक्च्युली कधी तुमच्या डोक्यात असा प्रश्न आला का अरे ही बँक तर आपले पैसे ठेवते आणि आपले पैसे पुन्हा आपल्याला देऊन टाकते, मग या बँकेला फायदा कसा होतो? कारण बँकमध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज आहे त्यांना तर किती हजारोमध्ये पेमेंट असतं. 50,000, 60,000 या 1,00,000 पर्यंत पेमेंट असतं. मग हे जे बँकेत काम करणारे लोक आहे यांना पेमेंट देतं कोण? गव्हर्नमेंट देतं का दुसरं कोणी देतं? हे लोक पैसे कमवतात कसे? कधी तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न आला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नाचं उत्तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला भेटून जाईल. सो सगळ्यात पहिले बँक हा जो वर्ड आहे, कारण आपण बँक तर म्हणतो, पण ॲक्च्युली हा जो शब्द आहे कुठून आलेला आहे? तर बघा आपल्याला इथं दिलेला आहे. बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ खंडपीठ आहे. खंडपीठ म्हणतो आपण थोडक्यात. ओके. एखादी ब्रांच म्हणू शकतो आपण. राईट. तर बँको हा एक फ्रेंच वर्ड आहे, त्याच्यापासून आपण काय केलं, बँक हा शब्द बनवलेला आहे. पूर्वीच्या काळात सावकार कर्ज देण्याच्या किंवा देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या चलनाची नाणी मोठा ढीग किंवा बेंचमध्ये किंवा टेबलमध्ये प्रकाशित करायचा. हे बघा, सुरुवातीला काय व्हायचं, जेव्हा असं काही बँक वगैरे नव्हतं तर आपल्याकडे जे हिसाब किताब करणारे लोक होते, सावकार वगैरे, जे आपल्याला वेळोवेळी मदत करायचे पैशाची, ते सावकार लोक काय करायचे, त्यांच्याकडे जे टेबल वगैरे आहे त्याच्यातच ते पैसे वगैरे असे व्यवस्थित लावून ठेवायचे. जसं आज आपण सोनं खरेदी करायला गेलं तर सोन्याच्या दुकानात असतं बघा. राईट. सोनं लावलेलं असतं. सेम त्या टाईपने काय असायचं, तर सावकार लोकांकडे पैसे, ते नाणी, त्यावेळेस जे नाणी राहायचे ते लावलेले असायचे, आणि मग तो लोकांना तिथं द्यायचा पण, आणि लोकांकडून ते कर्ज जे द्यायचा त्याला व्याजासोबत परत पण घ्यायचा. तर एक बेसिक चलन पूर्वीपासूनच आपल्याकडे आलेलं आहे. फक्त त्याला थोडंसं चांगल्या पद्धतीने एक प्रोसेस फॉर्ममध्ये आपण त्याला आज बँकच्या फॉर्ममध्ये बघत आहे, आणि त्या सेवेला आपण आज सगळे त्याचा उपयोग करत आहे. तर याचा अर्थ पण आपल्याला दिलेला आहे. 1 मिनिटात आपण वाचून घेऊ. बँक ही एक आर्थिक संस्था आहे जी ठेवी आणि इतर संबंधित सेवाचा व्यवहार करते. बँक पैशांशी किंवा ग्राहकांच्या आर्थिक आवश्यकतांशी संबंधित विविध सेवा प्रदान करते. बरोबर आहे. एवढाच अर्थ लक्षात ठेवा का बँकमध्ये थोडक्यात काय होतं, पैसे आपण ठेवतो, बँकेत पैसे काढतो, पैसे तिथे जाऊन जमा करतो, आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या अजून बँक रिलेटेड कामं होतात, ते आपल्याला पुढे बघायचीच आहे. बँकमध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कोणता आहे तर ते पैसे आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा. राईट. कारण पैशाशिवाय बँकमध्ये दुसरं काही काम, पैशाला अनुसरूनच सगळे काम होतात. राईट. ओके. आता बँक जे आहे तर त्याचं काहीतरी नियमावली आहे, जे भारतीय बँकिंग नियम कायदा 1949 नुसार बँकिंग कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी ही भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते. बँकिंगची व्याख्या कर्ज देणे किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने स्वीकारणे, लोकांकडून पैसे जमा करणे, मागणीवर किंवा अन्यथा परतफेड करणे, आणि धनादेश, मसुदा आणि ऑर्डरद्वारे किंवा अन्यथा पैसे काढण्यायोग्य असेल तर परिभाषित केले जाते. थोडक्यात बँकिंगची डेफिनेशन काय आहे, तर भारतीय बँकिंग नियमन कायदा म्हणजे जो 1949ला जो कायदा बनला त्या कायद्यानुसार ही डेफिनेशन दिलेली आहे. तर परीक्षेमध्ये ही तुम्हाला
लिहायला खूप यूज पडेल, तर ही डेफिनेशन तुम्ही इथून हायलाईट करून घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या. भारतीय बँकिंग नियमन कायद्यापासून तर परिभाषित केले जाते इथपर्यंत. आता जर व्हिडिओला पॉज करून लिहिलं असेल तर बघा पुढे बँकिंगचे किंवा बँकाचे प्रकार पण आहे. जवळपास बँकाचे 9 प्रकार पडतात त्यांच्या कामानुसार. ओके, कारण बँक काही गव्हर्नमेंट बँक आहे, काही प्रायव्हेट बँक आहे, याच्यामध्ये पण प्रकार पडतात. पण थोडक्यात त्यांचे उद्देश काय आहे, उद्देशावरून आपण म्हणू शकतो का त्यांचे प्रकार पडलेले आहे. एक एक आपण समजून घेऊ. सगळ्यांची वैशिष्ट्य, त्यांचं काय काम आहे, हे सगळ्या प्रकारचे आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. तर बघा बँकाचे प्रकार आपण आता डिटेलमध्ये समजून घेऊ. सगळ्यात पहिला आहे मध्यवर्ती बँक. केंद्रीय बँक ही देशातील बँकिंग क्षेत्रातली सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. प्रत्येक देशाची स्वतःची मध्यवर्ती बँक आहे. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI ही एक मध्यवर्ती बँक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1944 अंतर्गत रिझर्व्ह बँकेची स्थापना 1945मध्ये झाली. RBIची कामे खालीलप्रमाणे आहेत. तर प्रत्येक देशाची आपली एक रिझर्व्ह म्हणजे आपली एक मध्यवर्ती बँक असते आणि आपल्या देशाची आहे RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कदाचित याचं नाव पुढे जाऊन बदलू शकतं. RBIचं काय होऊ शकतं, RBB असं होऊ शकतं. कारण सध्याला आता तसं बोलू नये, पण जस्ट माझ्यासमोर एक विचार आला म्हणून सांगतोय. कारण आपल्या देशाचं इंडिया हे नाव बदलून भारत ठेवण्याचं सध्याला विचार चालू आहे. तर कदाचित असं झालं तर मग आपण म्हणू शकतो का RBI हे नाव पुढे जाऊन RBB रिझर्व्ह बँक ऑफ भारत असं होऊ शकतं. असो, हा पॉलिटिकल मुद्दा आहे, मला याविषयी बोलायचं नाही, बट तुम्हाला फक्त एक इन्फॉर्मेशन असं आहे म्हणून मी सांगत होतो. सो विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक देशाची एक रिझर्व्ह बँक असते किंवा आपण म्हणू शकतो प्रत्येक देशाची एक मध्यवर्ती बँक असते. आणि त्या बँकेचे कामे काय काय आहे तर पुढील प्रमाणे आहे. देशासाठी आर्थिक धोरण ठरवणे, चलनी नोटा जारी करणे म्हणजे छापणे, सरकारची किंवा सरकारसाठी बँक म्हणून काम करते. भारतातील व्यावसायिक आणि इतर बँकाची शिखर बँक म्हणून काम करते. बघा देशामध्ये पैशाचं जे नियोजन आहे, थोडक्यात किंवा आपण म्हणू शकतो बजेट तर ॲक्च्युली अर्थमंत्री ते वगैरे मिळून डिसाईड करतात. पण पैशा रिलेटेड जे पण काही काम असेल देशामध्ये ते कोण ठरवतं, RBI ठरवतं. त्यानंतर जे आपण पैसे वापरतो त्याला छापण्याचं काम पण कोण करतं, ते पण RBI करतं. त्यानंतर सरकारची किंवा सरकारसाठी बँक कोणती आहे, जसं आपल्यासाठी आपल्याकडे ज्या आसपासच्या बँक असतात त्या आहे. पण सरकार कोणाकडून पैसे घेतं, सरकार कुठे पैसे ठेवतं, सरकार डायरेक्ट RBIकडे पैसे ठेवतं, राईट. त्यानंतर भारतातील व्यावसायिक आणि इतर बँकाची म्हणजे जे बाकीच्या बँका आहे भारतातील चिल्लेपिल्ले त्यांचे सगळ्यांचे एक मोठी बँक आहे त्यांच्यासाठी, ती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे यांना सगळ्यांना कंट्रोल कोण करतं, त्यांचं नियंत्रण कोण करतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर आहे व्यावसायिक बँक. व्यावसायिक बँकला लगेच समजून घेऊ. व्यावसायिक बँका एखाद्या देशातील आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्यावसायिक बँका महत्त्वाची कामे करतात, जसे प्राथमिक कार्य उदाहरणार्थ ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, आणि दुय्यम कार्य म्हणजे प्रतिनिधी कार्य आणि उपयोगिता कार्य. भारतात वाणिज्य बँका 3 गटामध्ये विभागलेल्या आहे, ते पुढील प्रमाणे आहे. बघा बाळांनो, व्यावसायिक बँका म्हणजे थोडक्यात कर्ज देणे आणि काय ठेवी स्वीकारणे म्हणजे लोकांकडे जे पैसे आहे ते जमा करणे, आपल्याकडे लोकांना कर्ज देणे, हे काम एक त्यांचा मुख्य उद्देश हाच असतो. भारतामध्ये 3 प्रकारचे त्याच्यात काय आहे तर आपल्याला प्रकार बघायला भेटू शकतात. तर सगळ्यात पहिले सार्वजनिक क्षेत्रातील बँका जिथे जास्तीत जास्त भांडवल सरकारच्या ताब्यात आहे, उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया. ह्या पब्लिक बँका आहे आणि ज्याच्यामध्ये जे लोकांचं म्हणू किंवा कॅपिटल म्हणू त्या बँकाचं ते सगळं गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये जास्तीत जास्त येतं. त्यानंतर खाजगी क्षेत्रातील बँका आहे, जसं फॉर एक्झाम्पल ॲक्सिस बँक आहे, HDFC आहे. या बँका कशा थोड्याशा प्रायव्हेट बँका आहे. एक गव्हर्नमेंट बँक आहे आणि दुसरं कोणतं आहे, प्रायव्हेट आहे. काही अशा बँका आहे ज्या फॉरेनर बँका आहे. बघा, एक गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येणाऱ्या बँका, त्यानंतर दुसरा प्रकार कोणता, ज्या प्रायव्हेट बँका आहे, ज्या खाजगी बँका आहे, आणि तिसरा विदेशी बँका. विदेशी बँकाचे नाव जसे तुम्ही ऐकले असेल का सिटी बँक आहे, नंतर HSBC बँक आहे किंवा स्टँडर्ड चार्टेड बँक. तर अशा काही बँका आहे ज्या विदेशी बँकांमध्ये सुद्धा येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या 3 बँकाचे प्रकार जे आहे ते व्यावसायिक बँकेमध्ये येतात, एवढं लक्षात ठेवा फक्त. ओके. त्यानंतर तिसरा प्रकार यामध्ये आहे जो आहे सहकारी बँक. ओके, सहकारी बँक नंतर याच्यामध्ये टोटल किती प्रकार आहे तर याचे पण जवळपास 9 प्रकार आपल्याला बघायला भेटतात, राईट. तर व्यावसायिक बँका 9 प्रकार पटपट कव्हर करणार आहे. तिसरा प्रकार कोणता आहे, सहकारी बँक. पण मला वाटतं
पूर्णचे पूर्ण 9 प्रकार आजच्या लेक्चरमध्ये कवर केले तर थोडीशी गडबड होऊन जाईल, चालेल ना. तर आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक बँकापर्यंत स्टॉप करून टाकू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सहकारी बँकापासून सुरुवात करू आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याला कवर करू. सो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये झालेले पॉईंट्स तुम्हाला कळाले असेल. व्हिडिओला पॉज करून सर्व नोट्स तुम्ही प्रॉपर तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. काही पण अडचण असेल तर कमेंट करा. भेटूया लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये. हॅव अ गुड डे. थँक्यू.